उद्या 5 मे 2025 रोजी सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराज यांचा समाधी सोहळा आहे. पुण्यामधील असणाऱ्या धनकवडी येथे शंकरबाबांच्या समाधी मठामध्ये त्यांचे भक्त हा समाधी सोहळा अत्यंत उत्साहात अत्यंत धूमधडाक्यात साजरा करतात. पण काही लोकांना आता असा प्रश्न पडेल की समाधी सोहळा कशी काय साजरी करतात. यावेळी तर त्यांच्या भक्तांना दुःख झालं पाहिजे, कारण याच दिवशी शंकरबाबा महाराज यांनी त्यांच्या सगुण स्वरूपाचा म्हणजेच त्यांच्या हा शरीराचा त्याग केला होता. मग कसं काय हे त्यांचे भक्त हा समाधी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करतात. तर याच मध्ये या योगीराजांचा हा खरा उपदेश दडलेला आहे. ते आपल्या हा भक्तांना हे सांगू इच्छित आहेत की जसं की तुमच्यासाठी जन्म हा एक आनंदाचा सोहळा आहे ना, तसंच हे जे काही जगाचं अंतिम सत्य आहे मृत्यू, हा देखील तुमच्यासाठी एक आनंदाचा सोहळा असला पाहिजे. कारण देवाने ना आपल्याला हे एक विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी या पृथ्वी तलावरती पाठवलेलं असतं. आणि जेव्हा आपण ते विशिष्ट कार्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो ना, त्यावेळी आपल्याला मृत्यू होतो. आणि हा मृत्यू देखील आपण अत्यंत आनंदाने स्वीकारायला पाहिजे, कारण तेच एकमेव या जगाचं अंतिम सत्य आहे. म्हणूनच सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराज यांनी जातेवेळी एकच आदेश दिला की माझा समाधी सोहळा दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा झाला पाहिजे. कारण माझ्या भक्तांना समजू दे की जसं जन्म हा तुमच्यासाठी आनंदाचा सोहळा आहे, तसंच मृत्यू हा देखील तुमच्यासाठी आनंदाचा सोहळा असला पाहिजे. जय शंकर. श्री स्वामी समर्थ.